सोलापूर शहर आणि परिसरातील महिलांमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणं, लोककला आणि पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणं तसंच महिलांना आनंददायी सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी निसर्गवारी कृषी पर्यटन केंद्र, पिकनिक पॉईंट कृषी पर्यटन केंद्र आणि क्लारा इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम सोलापूर पुणे महामार्गावरील सोलापूरपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिकनिक पॉईंट कृषी पर्यटन केंद्रात निसर्गरम्य वातावरणात पार पडणार आहे। महिलांच्या सोयीचा विशेष विचार करून कार्यक्रमासाठी येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेसह प्रवेश शुल्क 550 प्रतिस्पर्धक निश्चित करण्यात आले। स्वतःच्या वाहनानं थेट कार्यक्रमस्थळी येणाऱ्या सहभागींसाठी प्रवेश शुल्क 500 रुपये प्रतिस्पर्धक राहील। स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू असून अंतिम तारीख 1 सप्टेंबर अशी आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। सण नाहीये तर महिलांच्या आनंदाचा, उत्साहाचा आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा एक वारसा आहे। आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या पारंपरिक खेळांची आणि संस्कृतीची ओळख पुढच्या पिढीलाही व्हावी ह्या हेतूने निसर्गवारी कृषी पर्यटन केंद्र, पिकनिक पॉईंट कृषी पर्यटन केंद्र आणि क्लारा इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 6 सप्टेंबर 2026ला 11 ते 4 या वेळेमध्ये आपण मंगळागौर ही स्पर्धा खेळ आपण तिथं घेणार आहोत। गाणी, फुगड्या, झिम्मा आणि महिलांचा सामूहिक नृत्य वगैरे। तर आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात आपण आपल्या मुळापासून दूर जात आहोत, त्यामुळे परंपरा जपूया, संस्कृती पुढे नेऊया आणि मंगळागौर साजरी करूया या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या स्पर्धेमध्ये महिलांना कलागुण, खेळातील कौशल्य, सांघिक भावना दाखवण्याची संधी मिळणार आहे। तसेच ही फक्त स्पर्धा नसून महिलांच्या आनंदाचा, मैत्रीचा आणि संस्कृती जपण्याचा एक उत्सव असेल। मंडळांनी या स्पर्धेत भाग घ्यावा। बचत गट असतील, महिलांचा ग्रुप असेल किंवा कॉलनीमध्ये छोटे छोटे नवरात्रीचे ग्रुप्स असतील, त्या सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त महिलांनी इथं यावं आणि स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। भरघोस बक्षीसही आपण तिथं देणार आहोत। तर तुम्ही सर्व प्रसारमाध्यमांना विनंती करू इच्छिते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश आमचा पोहोचावा। धन्यवाद।